Hello friend, welcome in TYBA class. In the subject of Indian economy since 1980 अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून या विषयामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आज आपण या सेमिस्टरच्या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. मागचं प्रकरण आपण केंद्र आणि राज्य यांच्यातील वित्तीय संबंध किंवा फेडरल सिस्टीम इन इंडिया या संदर्भात बघितलं. त्या प्रकरणामध्ये आपण केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोणत्या जबाबदाऱ्या असतात, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणती वित्तीय साधनं घटनात्मक तरतुदीनुसार विभाजित केले जातात, वित्त आयोगाची या संदर्भामध्ये काय भूमिका असते, या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. त्या प्रकरणाशी संबंधितच आता पुढची जी सर्व प्रकरणं आहेत, यानंतरचं जे तिसरं प्रकरण आहे ते त्या विषयाशी लिंकिंग आहे. या प्रकरणामध्ये आपण सरकारच्या सार्वजनिक महसुलाचा अभ्यास करणार आहोत आणि दुसऱ्या यानंतरच्या प्रकरणामध्ये आपण सरकारच्या सार्वजनिक खर्चाचा, कर्जाचा आणि तुटीचा अशा 3 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. अर्थात हे दोघंही प्रकरणं आधीच्या प्रकरणाशी लिंकिंग आहेत. म्हणजे सरकार किंवा भारत सरकार भारताने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली असल्यामुळे आणि एकूणच स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारत हा देश ज्या अवस्थेमध्ये ब्रिटिशांकडून आपल्याला मिळाला, त्या परिस्थितीचा विचार करता आपल्या देशामध्ये दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी यांची फार मोठी बिकट अशी स्थिती आपल्यासमोर होती. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन सरकारने किंवा स्वतंत्रोत्तर काळातील सरकारने आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जी धोरणं राबवली गेली, ज्या संस्था उभ्या केल्यात, ज्यामध्ये आपण प्लॅनिंग कमिशनचा उल्लेख केलेला आहे, फायनान्स कमिशनचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक प्रकारची विकासाच्यासाठी लागणारी मंत्रिमंडळातली खाती जी आहे, एकूणच आर्थिक विकासाचा विचार करता त्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण ती बनवली गेली. आणि गेली 60-70 वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली. प्रत्येक सरकारचा हा प्रमुख अजेंडा राहिला की विकास कसा करता येईल, आपल्या देशातील दारिद्र्य आणि गरिबीचं निर्मूलन कसं होईल आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला एक उच्च दर्जाचं जीवनमान कसं आपल्याला देता येईल, हेच अंतिम उद्दिष्ट प्रत्येक सरकारचं राहिलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सरकारला कोणत्या मार्गाने उत्पन्न प्राप्त होतं आणि कोणत्या बाबींवर सरकारला खर्च करावा लागतो, याची थोडी जुजबी इन्फॉर्मेशन अभ्यासाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आता हे घेत आहोत. आधी खर्चाच्या पेक्षा आपण उत्पन्नाची बाजू सरकारची समजून घेऊया. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या 2 प्रकारच्या सरकारांच्या उत्पन्नाचे सोर्स हे कर आणि करेत्तर असे 2 मार्ग असतात. आपल्याला माहिती आहे की करांमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आपण मागच्या प्रकरणामध्ये हे बघितलं की काही कर केंद्र सरकार लावते, काही कर राज्य सरकार लावते. त्यांच्या वसुलीच्या सुद्धा निकष आहेत. त्यातून जी उत्पन्न प्राप्त होतं विविध करांच्या माध्यमातून, ते कसं हस्तांतरित करायचं, त्या संदर्भामध्ये वित्त आयोग प्रत्येक 5 वर्षी आपल्या शिफारशी सरकारला देत असतो. त्या शिफारशीच्या अनुषंगानं करांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं उत्पन्नाचं वितरण केंद्र सरकार आणि घटक राज्यांमध्ये होत असतं. आता या ठिकाणी आपण नेमके कर यांची काय भानगड आहे, कर आणि करेत्तर मार्ग काय असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांची काय भूमिका असते उत्पन्न
प्राप्त करून देण्यासाठी सरकारला. म्हणून अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर यामध्ये केंद्र सरकारचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आणि राज्य सरकारचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे 2 भाग आपल्याला अभ्यासायचे आहे. आणि म्हणून मग सरकारच्या महसुली उत्पन्नाची प्रवृत्ती म्हणजे केंद्र सरकारच्या उत्पन्नाची प्रवृत्ती, रिव्हेन्यू ट्रेंड्स म्हणजे सेंट्रल रिव्हेन्यू ट्रेंड आणि स्टेट गव्हर्नमेंट रिव्हेन्यू ट्रेंड अशा 2 बाजू आपल्याला अभ्यासायच्या आहे. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला कर म्हणजे काय या संदर्भामध्ये करांच्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजे. कर इंग्रजीमध्ये त्याला आपण टॅक्स म्हणतो. टॅक्स हे डायरेक्ट टॅक्स असतात किंवा इनडायरेक्ट टॅक्स असतात. आणि म्हणून टॅक्सच्या संदर्भामध्ये काही तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक सेलिग्मन यांनी केलेली आहे. सेलिग्मन असं म्हणतात, विशेष लाभ विचारात न घेता सर्वसामान्यांच्या हितासाठी खर्च करता यावा म्हणून व्यक्तींकडून शासनाला मिळणारे सक्तीचे अंशदान म्हणजे कर होय. सेलिग्मन शासनाला व्यक्तीकडून सक्तीचं अंशदान जे दिलं जातं त्याला कर असं म्हणतात. परंतु त्यामध्ये कोणाचाही लाभ आहे असं विचारात घेतलं जात नाही. म्हणजे व्यक्तिहितासाठी हे कर लागू केले जात नाहीत असं सेलिग्मन यांचं म्हणणं आहे. प्राध्यापक बेस्टेबल असं म्हणतात की सार्वजनिक सत्तेच्या सेवा कार्यासाठी व्यक्तिसमूहाकडून केले जाणारे संपत्तीचे सक्तीचे अंशदान म्हणजे कर होय. बेस्टबेलसुद्धा सेलिग्मनप्रमाणेच आपलं मत व्यक्त करतात की सार्वजनिक सत्तेला जी कार्य पार पाडायची असतात, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे लोकांच्या प्रती ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी किंवा जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या गोष्टीला सार्वजनिक सेवेचं कार्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून सत्तेच्या सेवा कार्यासाठी व्यक्ती आणि व्यक्तिसमूह ग्रुप ऑफ पीपल्स यांच्याकडून त्यांच्या संपत्तीतला सक्तीचं अंशदान म्हणजे कर. त्यानंतर प्राध्यापक फिलिप्स व ई टेलर हे असं म्हणतात की कर म्हणजे करदात्याकडून सरकारला कोणत्याही प्रत्यक्ष लाभाची अपेक्षा न करता दिलेलं सक्तीचं देणं होय. म्हणजे वरच्या 2 व्याख्यांमधला सार या 3ऱ्या व्याख्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो. इथे करदात्यांकडून सरकारला कोणत्याही प्रकारची लाभाची अपेक्षा न ठेवता जे अंशदान देतो करदाता, म्हणजे करदात्याला निस्वार्थपणे सरकारला आपल्या संपत्तीचा सक्तीचा वाटा कराच्या रूपाने द्यावा लागतो. का द्यावा लागतो? तर सरकारला कल्याणकारी योजना राबवायच्या आहे, सरकारला अशी विशेष कामं करायची आहे की जे लोकांचा आणि देशांचा विकास घडवून आणेल. आर्थिक संसाधनांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या अंशदान की सक्तीच्या अंशदानाची आवश्यकता असते आणि म्हणून त्याला आपण आपल्या भाषेमध्ये टॅक्स असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला असंही म्हणता येईल की देशातील लोकांच्या कल्याणासाठी खर्च करता यावा म्हणून सरकारने जनतेकडून सक्तीने घेतलेले अंशदान म्हणजे कर होय. म्हणजेच एकूणच करांच्या व्याख्येवरनं आपल्याला हे नीट असं समजून सांगता येईल की कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी सरकारवर फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. सरकारला कल्याणकारी संकल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि तो खर्च भागवण्यासाठी देशातील करदाते ज्यांची क्षमता कर देण्याची आहे
अशा करदात्यांकडनं सक्तीचं अंशदान हे करावं लागतं. सरकारला सक्तीचं असं उत्पन्नाचं साधन म्हणून सरकारला या करदात्यांकडून संपत्तीचं अंशदान घ्यावं लागतं. अशा रीतीने कर हे सरकारच्या उत्पन्नाचं प्रमुख आणि प्रभावी माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर करेत्तर उत्पन्न सरकारच्या उत्पन्नाचा जो दुसरा प्रमुख मार्ग आहे तो म्हणजे करेत्तर उत्पन्न, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. आता कराच्या व्याख्यामध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तो व्यक्तीला, सरकारला अदा करावा लागतो. या ठिकाणी मात्र नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न हस्तांतरित केलं जातं, ज्यामध्ये किंमत आहे, शुल्क आहे, दंड आहे, जप्ती आहे, नफा आणि लाभांश आहे, व्याज आहे, दर आहे, मदत आणि अनुदान आहेत, युद्धखंडणी आणि नुकसान भरपाई आहे. आता नवीन मुद्दा निर्गुंतवणुकीचा आहे की ज्याच्या माध्यमातून डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होते किंवा सरकारला उत्पन्न मिळते. त्यानंतर विशेष मूल्यांकन आहे, स्पेशल असेसमेंट आहे, त्यानंतर सार्वजनिक कर्ज आहे. म्हणजे अशा 11-12 मार्गातून सरकारला कर न लावता किंवा कराचा विचार न करता सरकारला उत्पन्न प्राप्त होते. आणि या 12 मार्ग जे आहे हे 12 मार्ग सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचा पार्ट आहेत, करेत्तर उत्पन्नाचा भाग आहे. आपण एकेका मुद्द्याचं विश्लेषण घेऊया ज्या माध्यमातून करेत्तर नेमके कोणती साधनं असतात त्याचं आपल्याला अध्ययन होईल, त्याचं आपल्याला अंडरस्टँडिंग होईल. किंमत म्हणजे प्राईस. सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये किंमत या विषयाला किंवा किंमत या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री करतो तेव्हा ती किंमत माहिती असल्याशिवाय आपल्याला विक्रेतासुद्धा देत नाही आणि ग्राहकसुद्धा ती खरेदी करत नाही. आणि म्हणून किंमत हा जो फॅक्टर आहे हा मागणी आणि पुरवठा यामध्ये समन्वय घडवून आणणारा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर करेत्तर उत्पन्नाचा भाग कसा बनू शकतो? तर समाजहिताच्यासाठी सरकारमार्फत काही उद्योग चालवले जातात. सरकारच्या मालकीच्या उद्योगामधून ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्याची विक्री करताना सरकारला बाजारामध्ये जी किंमत मिळते आणि त्या किमतीतून जे उत्पन्न प्राप्त होते ते सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत असते. ते सरकारचं किंमतरूपी उत्पन्न आहे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ भारतामध्ये लोह, पोलाद, कोळसा, सिमेंट, कागद, अभियांत्रिकी वस्तू, वाहतूक व दळणवळणाची साधनं इत्यादी वस्तूंबरोबरच वाहतूक व दळणवळण सेवा, बँका, वित्तीय सेवा, विमा सेवा, व्यापार सेवा पुरवल्या जातात. या वस्तू व सेवांच्या मोबदल्यात उपभोक्त्यांकडून किंमत आकारली जाते. कर आणि किंमत या दोन उत्पन्नाच्या साधनांमध्ये खूप बेसिक फरक आहे, खूप मोठा फरक आहे. कर हे सक्तीचं देणं असतं. सरकारने म्हटलं की तुला कर द्यायचा आहे तो द्यायलाच पाहिजे, कारण तो करदेय क्षमतेमध्ये येत असतो. म्हणजे करांच्या बदल्यात कोणताही प्रत्यक्ष लाभ हा करदात्याला मिळत नाही किंवा तसं आश्वासन पण सरकार देत नाही. पण याउलट किंमत स्वेच्छेने दिली जाते. जर वस्तू तुम्हाला गरजेची आहे, वस्तू आवडलेली असेल तर तुम्ही किंमत देऊ शकतात, ती वस्तू खरेदी करू शकतात. किमतीच्या बदल्यात वस्तू आणि सेवांचा उपभोग आपल्याला घेता येऊ शकतो. यात व्यक्ती आणि सरकार यांच्यात प्रत्यक्ष देवाणघेवाण होत असते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण ग्रामीण भागातून येत असल्यामुळे आपण सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या किंवा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वस्तू विकत घेत असतो. सरकारचे ते दर असतात. स्वस्त धान्य दुकानातील ज्या वस्तू असतात त्याच वस्तूंची किंमत ओपन मार्केटमध्ये ही जादा असते. आणि म्हणून सरकारने खुल्या बाजारामध्ये सामान्य व्यक्तीला अशा जीवनावश्यक वस्तू महाग मिळतात म्हणून कमी किमतीमध्ये
त्या सामान्य ग्राहकाला पुरवण्याचं काम सरकार करते. सरकारला हे परवडते का, हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु सरकारला सामान्य ग्राहकाला महागाईपासून वाचवायचं आहे, म्हणून सरकार स्वतः अशा क्षेत्रामध्ये झड सहन करते आणि कमी किमतीच्या वस्तू ग्राहकांना प्रदान करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून किंमत या माध्यमातून सरकारच्या उत्पन्नामध्ये भर पडत असते. म्हणून किंमत हे साधन करेत्तर उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन मानलं जातं. त्यानंतर शुल्क, ज्याला आपण फी असं म्हणतो इंग्रजीमध्ये, विविध प्रकारच्या फीज आपल्याला प्रदान कराव्या लागतात. म्हणून सरकारला सुद्धा आपल्याला काही फीज द्याव्या लागतात. तर त्या कोणत्या कामासाठी आपण फी देतो, जसं आपण ॲडमिशन घेताना शैक्षणिक शुल्क देत असतो, स्टॅम्प विकत घेताना स्टॅम्प शुल्क देत असतो. तर अशा पद्धतीने सरकार विविध प्रकारच्या काही सेवा प्रदान करते, त्याच्या प्रती सरकार काही फीज आकारते, काही शुल्क आकारते. त्यामध्ये म्हणून कल्याणकारी राज्यात सरकारकडून समाजातील लोकांना काही आवश्यक सेवा पुरवल्या जातात. तर खाजगी व्यावसायिकांना समाजाला काही सेवा पुरवण्याचा परवानासुद्धा सरकारकडूनच दिला जातो, ज्याच्या बदल्यात सरकारकडून शुल्क रूपाने काही फीज आकारली जाते. ते शुल्क सरकारचं उत्पन्न बनत असतं. सरकारमार्फत काही सेवा खूप मोठ्या प्रमाणावर पुरवल्या जातात. त्या सेवांच्या बदल्यात सुद्धा शुल्क सरकार घेत असते. उदाहरणार्थ जसं मी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक शुल्क, वैद्यकीय शुल्क आणि काही सेवा असतात. त्या सेवासुद्धा जसं न्यायालय शुल्क, पासपोर्ट शुल्क, नोंदणी शुल्क, वाहन नोंदणी परवाना शुल्क, वाहन चालक परवाना शुल्क, ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भात आपण जातो. उद्योग नोंदणी शुल्क, एखादा उद्योग नोंदणी करायचं असेल तर त्याचं शुल्क आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर व्यवसाय नोंदणी शुल्क, एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला त्याचं शुल्क द्यावं लागतं. आयात निर्यात परवाना शुल्क, काही वस्तूंची आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असू तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला परवाना घ्यावा लागतो, ते लायसन्स घ्यावं लागतं आणि त्या लायसन्सच्या प्रती आपल्याला काही शुल्क अदा करावं लागतं. म्हणजे अशा रीतीने शुल्क हे सरकारच्या करेत्तर मार्गाचं महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतर दंड, फाईन. आपल्याला माहिती आहे की फाईन हा कसा भरावा लागतो किंवा कोणत्या कामासाठी भरावा लागतो, काय केलं म्हणजे आपल्यावर दंडात्मक कारवाई होते. म्हणून सरकार हे दंड का आकारत असते, तर देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी सरकार काही नियम आणि कायदे बनवत असते. म्हणजेच खून, दरोडे, मारामारी, चोरी, लूटमार, फसवणूक, भ्रष्टाचार यासारख्या अपप्रवृत्तींना या कारवाईपासून आळा बसू शकतो असं सरकारचं मत आहे. या कायद्याचे किंवा नियमांचे जर कोणी उल्लंघन केलं तर अशा व्यक्तीस न्यायालयामार्फत दंड ठोकावला जातो. दंडाच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न प्राप्त होत असते. आता आपण न्यायालयाची व्यवस्था चालवण्यासाठी येणारा सरकारला खर्च आणि सरकारने दंडाच्या स्वरूपामध्ये घेतलेली रक्कम याच्यामध्ये फार मोठा आपल्याला फरक दिसेल. उत्पन्न फार कमी प्रमाणात पण मिळू शकत असेल सरकारला, जेवढा सरकार ही व्यवस्था उभी करण्यासाठी करत असते. परंतु आपण आधी म्हटल्याप्रमाणे की ही कल्याणकारी राजकीय व्यवस्था आहे, त्यामुळे सरकारला खर्चाचा बोजा सहन करावा लागतो आणि म्हणून दंड आणि शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी होणारा खर्च याचा काहीही संबंध नाही असं आपण म्हटलं आहे. म्हणून गुन्ह्याचे स्वरूप पाहून न्यायालयामार्फत दंडाची रक्कम ठरवली जाऊ शकते आणि म्हणून दंड हा एक मार्ग, करेत्तर मार्ग सरकारच्या उत्पन्नाचा आहे हे आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर जप्ती. जप्ती हा शब्द आपल्याला परिचित आहे, परंतु जप्ती हा दंडाचाच एक प्रकार आहे. गुन्हेगाराला जामिनावर सोडवण्यासाठी पैसा किंवा मालमत्ता हवाला म्हणून घेतली जाते. गुन्हेगाराने त्यापुढे कायद्याचे पालन केले नाही तर त्याची मालमत्ता किंवा पैसा जप्त केला जाऊ शकतो. सरकारच्या मालकीच्या मालमत्तेत जेव्हा लिलाव केला जातो तेव्हा बयाना
किंवा त्याला इसारा असं आपण म्हणतो किंवा त्याला आपण डिपॉझिट असं म्हणतो, ही रक्कम सरकारकडे जमा करावी लागते. लिलाव घेतलेल्या व्यक्तीने मालमत्ता खरेदीस किंवा भाडेपट्ट्याने घेण्यास नकार दिला किंवा इतर अटी शर्तीचं पालन केलं नाही तर त्या व्यक्तीची जमा रक्कम सरकारकडे जप्त होत असते. याबरोबरच शासकीय देणे एखाद्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर साचले असेल तर त्या व्यक्तीची मालमत्ता सरकार जप्त करू शकते. जप्ती हा सुद्धा खूप महत्त्वाचा मार्ग करेत्तर उत्पन्नाचा आहे. सरकार अशा रीतीने जप्ती, लोकांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणण्याचं काम करते. बऱ्याचदा आपल्या देशामध्ये आपण बघतो आहे की अवैध संपत्तीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. काळ्या पैशातून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण केली जात आहे. जेव्हा इन्कम टॅक्सच्या धाडी पडतात तेव्हा बेहिशोबी मालमत्ता आपल्याला दिसून येते. आताच UP एका व्यक्तीवर धाड पडली तर एक खोली त्याची पैशाने भरून होती. असे अनेक लोक भारतामध्ये काळा पैसा निर्माण करणारे असतात किंवा 2 नंबरची धंदे करणारे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे काळ्या पैशाची फार मोठ्या प्रमाणात निर्मिती सरकारला होते. खूप मोठं चॅलेंज सरकारच्या समोर आहे. पण आता आपण बघतो आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये डिजिटल व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काळ्या पैशाचे व्यवहार फार कमी होतील असं दिसून येते. परंतु यावर सुद्धा उपाय क्रिप्टोकरन्सीचा आता आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. त्याची आकडेवारी सरकारकडे नाही. सरकारकडे नसणारी आकडेवारी म्हणजेच काळा पैसा असं ढोबळमानाने आपल्याला म्हणता येऊ शकते. परंतु जशी जशी व्यवहारामध्ये डिजिटल साक्षरता वाढत जाईल तसं तसं या काळ्या संपत्तीच्या निर्मितीवर आळा बसू शकतो. म्हणून जप्ती हा एक महत्त्वाचा मार्ग सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचा आहे. त्यानंतर नफा आणि लाभांश, प्रॉफिट अँड डिव्हिडंड. सरकारच्या मालकीच्या उद्योगांमध्ये सरकारला नफा मिळू शकतो आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये उत्पन्न जमा होतं. सरकारने खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी भांडवली गुंतवणूक केलेली असते त्या गुंतवणुकीवर सरकारला डिव्हिडंड मिळत असतो, लाभांश मिळत असतो. हे उत्पन्नसुद्धा सरकारी तिजोरीत जमा होते. उदाहरणार्थ मारुती उद्योगात सरकारने भांडवल गुंतवलेलं आहे. मारुती उद्योगाला जो नफा होतो त्यातून कर व इतर देणी दिल्यानंतर उर्वरित नफा भागधारकांमध्ये वाटला जातो. यालाच लाभांश असं म्हटलं जातं. या उद्योगात सरकारचा वाटा असल्याने सरकारला लाभ मिळतो. म्हणजे अशा रीतीने सरकारने जर काही उद्योग व्यवसाय सुरू केले असतील तर त्यातून त्यांना नफा आणि लाभांश मिळू शकतो. त्यानंतर व्याज. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना कर्ज पुरवठा करत असते. केंद्र सरकार राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कर्ज पुरवठा करत असते. याबरोबरच विदेशी सरकारांना सुद्धा केंद्र सरकार कर्जाचा पुरवठा करत असते. जेव्हा जेव्हा कोणताही व्यक्ती, सरकार, संस्था कर्ज देत असते त्या कर्जाचा मोबदला म्हणून कर्जाच्या कालावधीप्रमाणे, कर्जाच्या रकमेप्रमाणे, अटी शर्तीप्रमाणे व्याजाचे दर ठरलेले असतात. आणि म्हणून सरकार जर कर्जदाता असेल तर ऑब्व्हियसली सरकारला सुद्धा कर्ज दिल्यामुळे कर्जाचा जो व्याज आहे तो व्याजाचा मोबदला मिळू शकतो आणि सरकारचं ते मोठ्या प्रमाणातलं उत्पन्न समजलं जातं. सरकारच्या तिजोरीमध्ये व्याजरूपी उत्पन्न कर्ज दिल्यामुळे जमा होऊ शकतं. त्यानंतर दर, रेट. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना काही सुविधा पुरवल्या जातात. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण केले जाते. याबद्दल स्थानिक संस्थांना दर आकारावे लागतात किंवा दर आकारले जातात. उदाहरणार्थ घरपट्टी, दिवापट्टी, पाणीपट्टी, त्यानंतर बेटरमेंट चार्जेस, विकास शुल्क ज्याला असं म्हटलं जातं. तर
हे सर्व जे मार्ग आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे दर आकारून त्याच्यातून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. तसंच मदत आणि पुनर्वसन हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. एड्स अँड ग्रँट्स, मदत आणि अनुदान, नॉट पुनर्वसन, मदत आणि अनुदान. देशातील एखाद्या घटक राज्यावर नैसर्गिक आपत्ती जर कोसळली तर तिच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्याला आर्थिक मदत केली जाते. तसेच राज्यकारभार चालवण्यात राज्यांना येणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्राकडून राज्य सरकारांना अनुदानं दिली जात असतात. आता मदतीच्या मध्ये कोणत्या प्रकारची संकट राज्यांवर येऊ शकतात? कारण आपल्याला माहिती आहे की भारत हा भौगोलिक दृष्टिकोनातून फार मोठा देश आहे. भौगोलिक आणि हवामानाची परिस्थिती वेगवेगळी आहे. अनेक राज्यांना समुद्र किनारे लाभलेले आहेत. त्यामुळे वर्षभरामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतच असतात, ज्यामध्ये आपण भूकंप, दुष्काळ, पूर इत्यादींचा उल्लेख करतो. म्हणून यातून निर्माण होणाऱ्या आपत्तीच्या निवारणासाठी विदेशी सरकारकडूनही मदत मिळते. आर्थिक मदतीचे दोन प्रकार असतात. एक सवलतीच्या व्याजदराने कर्ज रूपाने केलेली मदत आणि दुसरी परत न मिळण्याच्या अपेक्षेने केलेली मदत. याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील किल्लारीचा भूकंप आणि गुजरातमधील भुजचा भूकंप. ह्या नैसर्गिक आपत्ती होत्या. या नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी विदेशातून या राज्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली होती. ही मदत जी आहे हे सुद्धा एक उत्पन्नाचं साधन बनते आणि या मदती परत कराव्या लागत नाहीत म्हणून, परंतु हे अनिश्चित असते. जेव्हा केव्हा राज्यावर अशा प्रकारचं संकट येईल तेव्हाच ते मदतरूपी बनत असेल किंवा देशातून आणि विदेशातून त्याला मदत मिळेल तेव्हा सरकारच्या त्या उत्पन्नाचं ते मार्ग बनू शकतो. परंतु सातत्याने काही असं होत नाही. परंतु जर झालं तर त्या राज्याला त्या संकटातून उभं करण्यासाठी त्या काळामध्ये अशा प्रकारच्या मदती फार महत्त्वाच्या ठरतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे युद्ध खंडणी आणि नुकसान भरपाई. मित्रहो, सध्या युद्ध तर काही होत नाही, परंतु ज्या काळामध्ये हे युद्ध होत असतील किंवा आताही सीमावाद होत असतात, प्रत्यक्ष युद्ध फार कमी होतात दुसऱ्या महायुद्धानंतर. सध्या तरी काही तिसऱ्या महायुद्धाची काही नांदी दिसत नाही. एक तणावपूर्ण शांतता जगामध्ये आहे. मॅक्झिमम देश हे अणुबॉम्बधारी असल्यामुळे प्रत्येकाला एकमेकाच्या प्रती भीती आहे. पण तरीसुद्धा छोट्या मोठ्या घडामोडी ह्या होत असतात. तर जसं मी म्हटल्याप्रमाणे की दोन देशांमध्ये सीमारेषेवरून किंवा इतर काही कारणांवरून वाद होत असतो. त्याची रूपांतर जर युद्धामध्ये झालं भविष्यामध्ये तर युद्ध जिंकणाऱ्या देशाला हारणाऱ्या देशाकडून किंवा युद्ध लादणाऱ्या देशाकडून युद्ध खंडणी म्हणून किंवा नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम द्यावी लागते. पण प्रत्यक्षात ह्या मार्गापासून फारसे उत्पन्न मिळत नाही. पण तरीसुद्धा आपण करेत्तर मार्गांमध्ये या मुद्द्याचा उल्लेख करतो. यानंतर निर्गुंतवणूक, डिसइन्व्हेस्टमेंट हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सध्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून वित्तीय तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करते आहे. म्हणून निर्गुंतवणूक हा एक महत्त्वाचा मार्ग करेत्तर उत्पन्नाचा सांगितला जातो सरकारचा. विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरकारला काही उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणूक करावी लागते. देशात खाजगी क्षेत्र पुरेसे विकसित झाल्यानंतर मात्र सरकार सार्वजनिक उद्योगातील भांडवल हळूहळू काढून घेण्याची सुरुवात करत असते. या प्रक्रियेलाच डिसइन्व्हेस्टमेंट प्रोसेस किंवा निर्गुंतवणूक प्रक्रिया असं म्हटलं जातं. भारतामध्ये जसं मी उल्लेख केला की भारतामध्ये 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या काळात सार्वजनिक उद्योगातील सरकारचे भांडवल काढून घेण्याची प्रक्रिया जोरात सुरू झालेली दिसते. आजही ती सुरू आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील काही उद्योगांचे भागभांडवल खुल्या बाजारात विक्री करून सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योगांकडे हस्तांतरित करून निर्गुंतवणूक करण्यात येत असते. या मार्गाने सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते आणि म्हणून मी म्हटलं की हा मार्ग सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचा आजच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधला महत्त्वाचा भाग बनत चाललेला आहे. त्यानंतर विशेष मूल्यांकन, स्पेशल असेसमेंट. सार्वत्रिक फायदा मिळवून देण्याच्या हेतूने सरकार काही विशेष सुधारणा करत असते. याचा फायदा सार्वजनिक बरोबरच काही विशिष्ट लोकांना जास्त होत असतो. त्यामुळे अशा विशिष्ट लोकांकडून किंवा लाभार्थ्यांकडून घेण्यात येणारे सक्तीचे अंशदान म्हणजेच विशेष मूल्यांकन होय. हे मूल्यांकन लाभार्थीच्या मालमत्तेच्या होणाऱ्या सुधारणांच्या प्रमाणात घेण्यात येत असते. उदाहरणार्थ, रस्ता रुंदीकरण, रस्त्याचे पूल किंवा उड्डाण पूल केल्यामुळे रस्त्यालगतच्या मालमत्तेचे मूल्य वाढते. सार्वजनिक उद्यानांमुळे जवळपासच्या मालमत्तांचे मूल्य वाढत असते. त्याचा फायदा मालमत्ता धारकांना होतो. या विशेष लाभाचा मोबदला म्हणून सरकार अशा लोकांकडून विशेष कर वसूल करू शकते. वसूल उत्पन्नातून सार्वजनिक विकासात्मक कार्याचा खर्च भरून काढण्यास या मार्गाने मदत होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की सध्या भारतामध्ये 4 लेन, 6 लेन, 8 लेन अशा मोठ्या हायवेंची कामं जोरात चालली आहे. उड्डाणपुलांची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. या रस्त्यांवरच्या आजूबाजूच्या ज्या जागा असतात, जी शेती असते, ती रोड टच शेती म्हणून आपण तिला ओळखतो आणि ते उद्योग व्यवसायासाठी फार कामाची असते आणि म्हणून अशा जमिनींचं शेतीचं मूल्य खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. या वाढलेल्या मूल्यांकनाप्रमाणे ज्यावेळेस या प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात तेव्हा सरकारला याच्या स्पेशल असेसमेंटमधून मोठ्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण होताना दिसतात. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेब्ट. हा सुद्धा करेत्तर उत्पन्नाचा प्रमुख पार्ट आहे, प्रमुख भाग आहे. मित्रहो, वरील सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारी खर्च भरून निघत नसेल तर तो भरून काढण्यासाठी कर्जाचा आश्रय घेतला जातो. सरकार कर्ज काढण्याचा निर्णय घेते. यासाठी सरकार देशातील लोकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून किंवा खाजगी उद्योजकांकडून कर्ज उभारत असते. या कर्जाला देशांतर्गत कर्ज असं म्हटलं जातं. डोमेस्टिक डेब किंवा इंटरनल डेब असं म्हटलं जातं. याबरोबरच म्हणजे देशांतर्गत कर्जाने जर गरज भागत नसेल आणि आणखी आपल्याला उत्पन्नाची गरज पाडत असेल तर मात्र सरकार विदेशी वित्तीय संस्था जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे, तसंच विदेशी सरकार म्हणजे वित्तीय संस्था, विदेशी वित्तीय संस्था, विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याकडून विदेशी कर्ज, फॉरेन डेब घेत असते. म्हणून सरकारचं देशी कर्ज आणि विदेशी कर्ज अशा 2 मार्गाने उत्पन्न मिळत असतं. याला उत्पन्न आपण म्हणू शकत नाही, परंतु तरीसुद्धा सरकारच्या तिजोरीमध्ये हे कर्ज मिळाल्यामुळे भर पडते आणि काही कालखंडानंतर ते कर्ज आपल्याला सव्याज परत करावं लागतं. म्हणजे जर विकासात्मक कामासाठी या कर्जाचा वापर केला असेल तर मग भविष्यामध्ये अशा प्रकारच्या कर्जाची परतफेड करणं आपल्याला सोयीचं जातं, सोपं बनत असतं. म्हणून कर्ज हा उत्पन्नाचा मार्ग आहे की नाही हा वादग्रस्त मुद्दा आहे. कर्ज सव्याज परत करावं लागतं हे मी आपल्याला सांगितलं. म्हणून त्याला उत्पन्न मानायचं की नाही मानायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु सरकारच्या कर्जामुळे तिजोरीत मात्र वाढ होत असते आणि म्हणून त्याला उत्पन्न मानलं पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. तर मित्रहो, अशा रीतीने आज आपण सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग, त्यामध्ये आपण 2 प्रमुख मार्गांचा अभ्यास केला.
पुढच्या तासाला आपण सरकारच्या या प्रत्यक्ष उत्पन्नात कराच्या उत्पन्नातून किती उत्पन्न, कोणत्या करापासून किती उत्पन्न प्राप्त होऊ शकते याच्या संदर्भातला विशेष असा अभ्यास करू आणि त्यानंतर आपण त्याच्या प्रवृत्तीचा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महसुली उत्पन्नाचा आणि राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नाचा जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहेत त्यांच्यापासून किती उत्पन्न कोणत्या वर्षी किती मिळालेलं आहे याच्या संदर्भातली माहिती घेऊ. तोपर्यंत आपण या व्याख्यानामध्ये थांबतोय. सर्वांची काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या आणि येत्या परीक्षेच्या काळासाठी चांगला मनापासून अभ्यास करा. या शुभेच्छा. थँक्यू.